ठाणे जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे, या बँकेमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अशी असणारी परिस्थिती वर्षानुवर्ष आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि मी शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने महायुतीमध्ये कायदेशीर काय या सगळ्या गोष्टीचं नेहमीच विचार करत असतो. त्यामुळे या बँकेमध्ये 2 पॅनल हे उभे होते. या 2 पॅनल मध्ये एक सहकार पॅनल होतं आणि दुसरं परिवर्तन असं पॅनल होतं. तुम्ही पूर्ण या सगळ्या गोष्टीचा विचार ज्या वेळेला कराल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा विचार कराल, तेव्हा लक्षात येईल सहकार पॅनल मध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे असणारे उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कथोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारे उमेदवार सहकार पॅनल मध्ये. त्याचप्रमाणे परिवर्तन जे पॅनल होतं, त्या परिवर्तन पॅनल मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे असणारे उमेदवार हेही होते. त्यामुळे दोन्ही बाजूने ज्या वेळेला निवडणुका झाल्या, त्यावेळेला निवडणुकीचा ज्या वेळेला काल निकाल आलाय, त्या निकालामध्ये 21 जे टोटल असणारे या ठिकाणी जागा होत्या, या जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार हे जिंकून आले आणि शिंदे गटाचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधले 5 उमेदवार जिंकून आलेले आहेत. त्यामुळे 8 आणि 5 किती होतात हे आपल्याला गणित माहित आहे, 13 होतात. आता या बँकेवरती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष कोण व्हावं, 2.5 वर्ष कोणाचा पहिला, 2.5 वर्ष नंतर कोणाचा पहिला, या सगळ्या गोष्टीचा निर्णय हा शेवटी वरिष्ठ नेते करतील. आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी करतील आणि आदरणीय एकनाथराव शिंदे करतील. त्यामुळे एकंदरीत या बँकेवरती बहुजन विकास आघाडी जी महाविकास आघाडीला सपोर्ट करते, आदरणीय अमित भाई हे वारंवार सांगतात की प्रत्येक सहकारी संस्था ही एक तर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हवी किंवा एनडीएच्या असणाऱ्या आपल्या घटक पक्षाच्या ताब्यात हवी. त्यामुळे एकंदरीत असणारी तिथली असणारी परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजी हे ठरवतील कोणाचा पहिल्यांदा, भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा का शिवसेना. भारतीय जनता पार्टीचे 8 जिंकून आले आणि शिवसेनेचे 5 जिंकून आले. त्यामुळे 13 आलेले आहेत, स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे खात्रीने या सगळ्या गोष्टी भविष्यात होतील. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही.